प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला. तो कशा करता भोगला तर वडिलांच्या इच्छे करता, आईच्या इच्छे करता, आपल्या आई वडिलांच्या इच्छे करता वनवासाला जाणारा प्रभुराम कुठं, आपल्या लेकराला बाजूला काढून सुखाचं खाणारा आजचा प्रभू रामचंद्र कुठं. म्हणतात ना त्या पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र झाला पाहिजे, 3 लोकांमध्ये ज्याचा झेंडा लागलाय असा पुत्र झाला पाहिजे. पण आता झालं उलट, पुत्र झाला ऐसा गुंडा, बसाय मागतो हिरो होंडा, बायको पुढं घोळतो घोंडा, मायबापाच्या टकुऱ्यात धोंडा. विठाला 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 विठाला. विचित्र पुत्र झाले, आई वडिलाची कदर त्यांना राहिली नाही. प्रभू रामचंद्राकडून एवढंच शिका, माता पित्यासाठी 14 वर्षाचा वनवास नाही, कमीत कमी आपल्या आई वडिलाला घराच्या बाहेर तरी काढून. आई रे बेईमान दुनिया आई रे, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. अरे माता पित्याची जर सेवा केली ना, कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही. अख्ख्या विश्वातली तीर्थ एकच्या पंढरपुराच्या दर्शनाने होतात. अवघीच तीर्थे मध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी. कशा करता येतात, पुनीत व्हायला येतात. ते तीर्थ त्या ठिकाणचं जर दर्शन घेतलं ना पांडुरंगाचं, जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. ते सर्व माता पित्याचं दर्शन घेतल्यावर घडतं. मग पंढरपूरला जाणं कठीण आहे का घरची घर मायबापाचं दर्शन घेणं कठीण आहे? सोपं असून सुद्धा करत नाहीत. बैमान झाली महाराज दुनिया. अरे काय असतो बाप, जो बाप रानात अनात उन्हावरात राबला, हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. अरे ज्या बापाचे कपडे फाटले त्यांनी स्वतःसाठी कपडे नाही घेतले, बनेलीची चाळणी झाली बनेल नाही घेतली, आपल्या दिदीसाठी ड्रेस घेतला, आपल्या पोरासाठी ड्रेस घेतला, स्वतःच्या फाटल्या कपड्याची तमान बाळगता त्याने मुलाच्या शाळेची फीस भरली, आपल्या मुलाला नोकरी लावली. हे पाप केलं त्याने. काय पाप केलं त्याने? अरे त्याने स्वतः उपाशी राहिला. पण लहानपणी तुमच्या मुखामध्ये चिमणीसारखा चारा ज्या बापाने घडवला, विचार करा, त्या बापाला जर आम्ही आज बाप म्हणून मान देवत नसोल, त्याचा सन्मान करत नसतोल, आम्हाला बापाची किंमत कळतच नाही महाराज. का कळत नाही? जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत कळत नाही. ज्याचा बाप या जगातून निघून गेला, दुसऱ्याच्या मुलाने जर वडिलाला बाबा म्हणून हाक मारली, त्याच्या अंतकरणाला गहिवर फुटतो महाराज. हे होतं कधी पण बाप गेल्यावर. आणि मग गेल्यावर कळून काय महत्व, काय उपयोग आहे का? वेळ निघून गेल्यावर काही उपयोग नसतो. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा केली पाहिजे. बाप तुमच्या आमच्यासाठी काय करत नाही महाराज. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी करून या आपला जीव वळून टाकायला लेकरावरती. बाप मागं पुढं पाहत नाही बरं, पण त्या बापाची किंमत आम्हाला कळत नाही. 2 रुपये चॉकलेटला देणारी आई आम्हाला खूप आवडते, सारखी मनामध्ये राहते. पण आयुष्यभराची पोटाची शिदोरी भरण्याकरता 10-10, 5-5 लाख रुपये त्या नोकरी देणाऱ्याच्या पायावर नेऊन ठेवणारा बाप मात्र आम्हाला कळत नाही महाराज. तो लक्षात येत नाही. दुःख आहे मोठं. बाप कळला पाहिजे. बाप कळेल कधी? बापाचं अंतकरण जर समजून घेतलं तरच बाप कळेल. बापाला रडता येत नाही हो. आई मात्र सारखी तुमच्यापाशी रडत असते, सांगत असते. बापाला माहितीये मीच जर रडायला लागलो तर पोरांच्या मागं खंबीर कणा म्हणून कोण उभा राहील. म्हणून बाप कधी आपलं दुःख मुलांपाशी व्यक्त करत नाही. पण बाप कुठं रडत नाही का हो? बापालाही कधी कधी रडू येतं, फक्त तो एकटा गपचिप रडत असतो. म्हणून बापाचा विचार केला पाहिजे आपण. बापाचं हृदय कसं आहे सांगू का तुम्हाला? उरा मंदी माया त्याच्या
काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओटामंदी हासू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमजाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर बापाचं कसं आहे उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओटामंदी हासू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बाप उमगत नाही महाराज उमगतो केव्हा तो निघून गेल्यावर आणि मग हा बघतो दुसरा एखादा मुलगा आपल्या वडिलाला हाक मारतो आणि तेव्हा याला कळतं की माझा हा आधार बाप माझ्या या जीवनामध्ये राहिला नाही आणि मग डोळ्यात अश्रू येतात महाराज माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कस कस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप गेल्यावर त्याची किंमत कळते म्हणून रामायणातून एकच धडा शिका प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांच्या इच्छेकरता वनवास स्वीकारला तुम्ही वनवासाला जाऊ नका पण जे आहे ते तुकडा चटणी भाकरी तुमच्या सोबत तुमच्या आई वडिलांना खाऊ द्या याच्यापेक्षा दुसरं काही पुण्य नाही महाराज जीवनामध्ये लोक म्हणतात की संत आम्हाला तुम्हाला जाग करतात संत तुम्हाला आम्हाला जागवतात पण कितीही संतांनी सांगितलं तरी आम्ही काही जागे होत नाहीत पण संत म्हणतात एवढे उपदेश देऊन एवढं मार्गदर्शन करून जर तुम्ही ऐकलं नाही हे जरी नाही काल मग दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरं येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल 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 पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे वरच्या आळीला वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे वरच्या आळीला पाटील बुवाला संगे लावून सवे पाटील बुवाला पाटील बुवाला पाटील
चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पण हा पिंगळा तुम्हाला आम्हाला जागवायचं काम करतो. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. कोण येईल? यम न्यायला येईल. यम सरते शेवटी बा यम बांधून नेईल. बर यमाचे किंकर साधे आहेत का? पुन्हा यमाचे किंकर बहुसाल लाकडाने हानीत महाराज, खनपाटाच्या लाकडाने. म्हणून जीवनामध्ये पाप करू नका आणि यमाचं गिराईक होऊ नका. करता आलं तर जीवनामध्ये पुण्य करा, दान करा, धर्म करा, चुकीचं वागू नका. पवित्र अशी तुळशीची माळा आपल्या गळ्यामध्ये धारण करा आणि सात्विक सदाचरण, संतांचं मार्गदर्शन, त्याच्यानुसार जीवन व्यतीत करा. त्याच्यापेक्षा दुसरं काही पुण्य जीवनामध्ये नाही.